मी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी या गावात आलेलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता तब्बल 90 ते 100 शेततलावामध्ये जे आहे ते पाणी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात ह्या भागात पाऊस आला होता आणि मोठ्या प्रमाणात पूर देखील आला होता. अनेक शेतींचं होत्याचं नव्हतं झालं होतं. मात्र यंदा मात्र कुठंतरी पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं पाण्याचं संकट उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इथले अनेक तलाव आहेत, इथं ते कोरडी खाक झाल्याचं पाहायला मिळतंय. कुठंतरी एखादं फूटपर्यंतच पाणी असल्याचं इथं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेती कशी करायची आणि शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळे शेतीचं मोठं संकट इथं उभं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत. बाबा, मागच्या वर्षी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, पूर आला होता आणि होत्याचं नव्हतं झालं होतं. कुठंतरी जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागत होती. मात्र यंदा मात्र पाऊसच नसल्यामुळं मोठं संकट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगाल? आता हे पाऊस नसल्यामुळं आमची लई फजिती झाली. पाऊस नाही, तलावात पाणी नाही, शेत तलावात काय करायचं आम्ही? निदान आम्हाला पाऊस शेत तलाव भरल्यावर आमचं भागत जमिनीला पाणी देता येतं. जर थेंबच नाही तर काय करायचं? खरं तर आधीच 1 महिना पाऊस उशिरा सुरू झाला होता. कुठंतरी पेरण्यास तुम्ही केल्या होत्या 1-2 पाऊस आल्यामुळं. मात्र आता पाऊस नसल्यामुळं आता पिकांची काय अवस्था आहे? हा ना, ते भुसभुशीत आम्ही पेरण्या केल्या, पण आता ते लगेच कोरडं पडलं. माल जळून जायला लागले, पाणी नाही, काय नाही, काय करायचं आम्ही आता? मग ते काहीतरी नियोजन व्हायला पाहिजे ना. कुठंतरी या 2-3 दिवसात जर पाऊस आला नाही तर पिकांची काय परिस्थिती असू शकते आता? म्हणजे नुकसानच होणार शेतकऱ्याची. बाकीचं काय होणार आहे? पाऊसच नसल्यावर काय शेतकरी काय करणार आहे? त्याच्यापेक्षा मग आपलं काहीतरी नियोजन व्हायला पाहिजे ना. खरं तर आता इथं अनेक इथले जे काही शेततळे आहेत ते कोरडी खाक झाल्याचं पाहायला मिळतंय. या परिसरात किती शेततळे आणि सगळ्या शेततळ्यांची काय अवस्था आहे आता? साहेब, या परिसरामध्ये अतिशय छोटा शेतकरी जरी असेल तर त्याच्याकडे देखील एक शेततलाव आहे. कारण त्या शेततलावाच्या माध्यमातून तो वर्षभराच्या पाण्याचं नियोजन करतो शेतीसाठी. परंतु यावर्षी पाऊस फार कमी असल्यामुळे शेततलाव कोरडे पडलेत, विहिरी कोरड्या पडल्यात. त्याच्यामुळे भरपूर पावसाची शेतकऱ्याला या परिसरातील मोठी अपेक्षा आहे, जेणेकरून पाऊस झाल्यानंतर निश्चितपणे या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळेल. आजच या ठिकाणी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यावर आलेली पावसाच्या अभावी. खरं तर कृषी अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय की तब्बल 90% पेरणी झालेली आहेत आणि कुठेही दुबार पेरणीचं संकट आपल्याला दिसत येत नाही. ह्यावर तुम्ही काय सांगाल? साहेब, पेरणीच्या वेळेस पाऊस झाला, पण पेरणी झाल्यानंतर ते बी शेतकऱ्यांनी बळच पेरणी केलेली आहे, कमी पावसामध्ये, भरपूर पावसामध्ये. पण आता मोठा पाऊस कुठंच झालेला नाही या परिसरामध्ये. त्याच्यामुळे फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि या भागात फळबागा मोठ्या आहेत साहेब. फळबागामुळं या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेततलाव केलेला आहे त्या फळबागा जीवन ठेवण्यासाठी. आज रोजी सगळ्या फळबागा देखील फार मोठ्या अडचण आलेल्या आहेत आणि खूप मोठं संकट पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यावर निर्माण झालेलं आहे. खरं तर मग आता तुमची शासनाकडे काय मागणी असणार आहे? आमची शासनाकडे एकच मागणी आहे की शासनाने आता लवकरात लवकर ज्या शेतकऱ्याला पुन्हा फेरपेरणी करण्याची वेळ येणार आहे त्यांचे पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. तसेच ज्या गावात पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी देखील टँकरने पाणी पुरवठा सुरू केला पाहिजे किंवा वांबरी चारीचं पाणी देखील या भागाला सुरू केलं पाहिजे मुळा धरणातून. खरं तर मोठं संकट इथं आपल्याला शेतकऱ्यांपुढे पाहायला मिळतंय. मागच्या वर्षांनी इथं होत्याचं नव्हतं चालू होतं, मात्र यंदा पाऊस नसल्यामुळं कुठंतरी आता पाणी प्यायला देखील मिळणं मुश्किल झाल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतंय. पोपट पिटेकर, करंजी, अहिल्यानगर.